मीरा, मी सांगतेय ते बोल. सांग त्यांना की ते रागवल्यावर क्यूट दिसतात म्हणून. आणि तसंही आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ना त्याचं कौतुक करायचं असं मध्येच. आहे ना प्रेम? मी काय म्हणते, तू हे पण आता सांगूनच टाक म्हणजे प्रश्नच मिटला. काय वाटतं? सांगणार आहेस? तू लाजतीयस का? मी लाजत नाहीये. मी हसत होते. हसत हो? मग हसायला काय झालंय? मी काय माकडचाळी करतोय का इकडे? नाही. मीरा, सांग ना अथर्वला की ते खूप क्यूट दिसतायत रागावल्यावर. प्लीज. मीरा, तू अशी हट्टी. नाही नाही तू आहेस हट्टी. पण ना ह्यावेळेस मी कॉफी घेणार नाही. तू किती वेळ इथे उभी राहिलीस ना तरी मी कॉफी नाही पिणार. आणि जर का मी कॉफी घेतली ना तर मी तुला सांगतो यापुढे मी तुम्ही रागावल्यावर खूप क्यूट दिसता. ते मी वेदावर गेलो. वेदा माझ्यावर गेली क्यूटनेसच्या बाप. ताई अगं तू काहीही बोलायला होतेस. नाही पण मीरा, तू बघितलंस का? ते गप्प झाले म्हणजे त्यांचा राग गेला अगं. पण आता अथर्व रागावले की काय करायचं हे कळलं तुला? बरं, आता महत्वाचा टप्पा. पाडव्याच्या दिवशी तुला अथर्वला सांगायचंय की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. काय? हो, अगं सांगून टाक, आय लव्ह यू अथर्व असं. नाही ताई. हो मीरा? नाही. हो मीरा? अगं थांब थांब. बाबा कसा म्हणाला? बघून घेईन, बघून घेईन. वेदा, तुझ्या बाबाची ऍक्टिंग करतेस तू? नाही, तुझ्या बाबाने बघितलं ना तर असे फटके देईल माहित नाही आहे तुला. काही काय सांगतोस रे अजित? अथर्व कशाला मारणार आहे तिला? एक्झॅक्टली. आणि तसेही दादा रागवला होता पण दिसत मात्र ना कार्टून होता. खरंच की. अरे हा, ती टॉम अँड जेरी मध्ये मांजर असते ना, तिच्या शेपटावर कोणी पाय दिला ती कशी चेहरा असा फुगून बसते तसा दिसत होता. माया, तुझं काय चाललंय? इथे सगळेजण असतात, तू कशाला फोन मध्ये? तुमच्या या फालतू जोक्सवर हसण्यापेक्षा माझा फोन कधीही 100% बेटर आहे. माया, त्या फोनवर टाइमपास करण्यापेक्षा ना एखादं चांगलं स्थळ शोध. तशी काय आता तुझी डाळ इथे शिजणार नाहीये, ऑलरेडी करपली आहे. हो हो हो, असंही अथर्व आता तुझा जीजू झालाय नाही का? आणि तू माझी मावशी. मावशी.
अथर्व, काय झालं? यू ओके? या आय एम ॲब्सोल्युटली तो का ओके नसणार? त्याची पहिली अंघोळ झाली आहे ना, मग अनन्या, पहिली अंघोळ झाली. मला नोबेल प्राइज नाही मिळालंय. काही बोलायचं नाही. दादा रागवलाय. नो मस्करी गाईस, नो. तुम्हाला हवंच ना की मी चिडावं, म्हणजे तुम्ही माझी मस्करी करायला मोकळे. पण मी चिडणार नाहीये, हो ना? मी चिडणार नाहीये. आणि अनन्या, तुला एक आठवण करून द्यायची होती मला. काय? तुझं ते भाऊबीजेचं गिफ्ट आहे ना, काय आहे? काय आहे? ते कॅन्सल आहे. ओके? अय्यो, दादा, दिस इज नॉट फेअर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे भाऊबीज वेगळं आणि अभिनंदन वेगळं, हो की नाही काका? बरोबर. अच्छा, एवढं माहितीये तुला? हो. मग याचा विचार जेव्हा तू पंचा ओढलं ना माझ्या अंगावरून, तेव्हा करायचा होता ना, हो की नाही? हो ना? येस. नाही, हे पण बरोबर. Yes. हे पण बरोबर आहे. आय एम विथ यू. काका, तुम्ही त्याची काय साईड घेताय? आत्या, सांग ना काकांना. बघा, बट दादा, दिस इज नॉट फेअर. ओके? एव्हरीथिंग इज फेअर ना, तेव्हा विचार करायला हवा. वा वा वा, फॅमिली टाइम. दिवाळी सारख्या सणाची हीच गंमत आहे. सगळे कसे एकत्र येऊन मजा करतात, हो ना? बाबा, मजा काय यार? का? दादा म्हणतोय की भाऊबीजेला मला गिफ्ट नाही मिळणार. हो, मग तिला कार देणार होतो मी. आता ती कार कॅन्सल समज. ओके? अथर्व, गिफ्ट द्यावंच लागेल. बघा ना. वहिनी, तू सांग ना दादाला. तिला म्हणावं माझ्याशी बोलूच नकोस तू. हा. दादा, हे सगळं मी बहिणीसाठी केलं. ओ ताई, मी नव्हतं सांगितलं तुम्हाला. ओए, पार्टी चेंज नको करू. दादा, ही बघ कशी पार्टी चेंज करतीये. काय दादा अपक्ष आहे. दादाकडे नाही बघायचं आता. हा.